Hello friends, once again welcome you all in this wonderful session of biology from Vidya Aradhana Academy. And today we are dealing with very important aspect, that is a PYQ series of cellular respiration. Basically 2016 ते 20 च्या दरम्यान जेवढे काही रेस्पिरेशन टॉपिक वरती आलेले क्वेश्चन्स आहेत, अगदी सगळेच क्वेश्चन व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सुरुवात करतो पहिल्या क्वेश्चन मध्ये, जो की 2020 ला आलेला आहे. काय क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन आहे की नंबर ऑफ सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन इन वन टर्न ऑफ अ सिट्रिक ॲसिड सायकल. आता सिट्रिक ॲसिड सायकल म्हणजे थोडक्यात कुणाबद्दल विचारलंय की TCA सायकल मध्ये किती सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन आहे. बघा, फॉस्फोरायलेशन मध्ये प्रकार आहेत. पहिला प्रकार फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे लाईट डिपेंडंट फॉर्मेशन ऑफ ATP, याला आपण फोटोफॉस्फोरायलेशन म्हणतो. दुसरा प्रकार आपण असं सांगू की ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे NADPH2 म्हणजेच रिड्युसिंग पॉवर जी आहे, किंवा FADH2 ॲज अ रिड्युसिंग पॉवर जी आहे, त्याचा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये ATPचं जे फॉर्मेशन आहे याला आपण ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणू. आणि तिसरा जो प्रकार आहे फॉस्फोरायलेशनचा, ज्याला आपण सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन म्हणतो, ज्याच्यामध्ये होतं काय की कुठला तरी एक A सबस्ट्रेट आहे आणि A सबस्ट्रेट B मध्ये कन्वर्ट होत असताना ची जी एनर्जी आहे, या एनर्जीचा यूज करून जर ADP प्लस IPचं कन्वर्जन म्हणजेच इनऑर्गॅनिक फॉस्फेटचं कन्वर्जन ॲज अन एनर्जेटिक मॉलिक्यूल ATP मध्ये जर होणार असेल, तर याला मात्र मी काय म्हणतो, सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. म्हणजे एका पर्टिक्युलर सबस्ट्रेटचं कन्वर्जन दुसऱ्या B सबस्ट्रेटमध्ये होत असताना जे फॉस्फोरायलेशन होतं याला आपण सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन म्हणतो, बरोबर. आता असे पर्टिक्युलर सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन TCA सायकल म्हणजे सिट्रिक ॲसिड सायकलमध्ये किती झालेत, तर बघा ना, फक्त एकाच ठिकाणी असं सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन झाले. तुम्ही म्हणणार हे कसं आहे, तर बघा ना, इमेज बघा की तुम्हाला मी इथं दाखवतोय काय की बघा, ऑक्झॅलॅसिटिक ॲसिड, असिटिल कोएन्झाइम E, सिट्रेट, आयसोसिट्रेट, अल्फा कीटोग्लुटरेट आणि सक्सिनिल कोएन्झाइम E पर्यंत आलोय, जो की एक 5 कार्बन कंपाऊंड आहे, बरोबर. पण या 5 कार्बन कंपाऊंड म्हणजे सक्सिनिल कोएन्झाइम याचं कन्वर्जन ज्यावेळी सक्सिनेट मध्ये होतं, त्याच वेळी कन्वर्जन GDP प्लस IPचं कन्वर्जन GTPत होतं. आणि हा GTP ADP ला फॉस्फेट देऊन ATPत कन्वर्ट होतो. म्हणजे ATPचं फॉर्मेशन फक्त याच पर्टिक्युलर पोझिशनवरती आहे, याला एक लक्षात, याच पर्टिक्युलर पोझिशनवरती ATPचं फॉर्मेशन आहे. बाकी ठिकाणी NADPH2 आहे, इथं NADPH2 आहे, इथे FADH2 आहे, इथे NADPH2, म्हणजे 3 ठिकाणी NADH2, एक ठिकाणी FADH2 आहे आणि एका ठिकाणी ATP आहे. मग सबस्ट्रेट लेवलचं जे टिपिकल फॉस्फोरायलेशन आहे फक्त एकाच ठिकाणी आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. सगळ्यांना क्लिअर? म्हणून मी याचं जे आन्सर देतोय ते काय असेल, 1. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चनचं काय क्वेश्चन आहे, व्हेअर इज अ रेस्पिरेटरी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम ETS लोकेटेड इन प्लांट्स. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम कुठं असते, तर बघा ना, आपण समजा ही एक पर्टिक्युलर सेल सांगतोय आणि या पर्टिक्युलर सेलवरती इथं जो ट्रान्सपोर्टर येतोय, या ट्रान्सपोर्टरचं नाव काय आहे, GLUT4 ट्रान्सपोर्टर म्हणा किंवा ग्लूट ट्रान्सपोर्टर म्हणा. ग्लूट ट्रान्सपोर्टर म्हणण्याचा अर्थ काय की हा ग्लुकोजला ट्रान्सपोर्ट करून एका सेलमध्ये घेऊन येतो. ग्लुकोज सेलमध्ये आला की सायटोप्लाझम मध्येच इमिडिएटली सायटोप्लाझममध्ये त्याचं काय होतं, ग्लायकोलायसिस होतं. म्हणजे ग्लायकोलायसिसचं जे टिपिकल लोकेशन आहे ते काय आहे, सायटोप्लाझम. आणि रिझल्ट ऑफ ग्लायकोलायसिस जो आहे तो 2 मॉलिक्युल्स ऑफ काय आहेत, पायरुविक ॲसिड. आणि हे पायरुविक ॲसिड परत ॲसिटिल कोएन्झाइम E मध्ये कन्वर्ट होऊन नंतर कशामध्ये जात असतात, मायटोकॉन्ड्रियामध्ये जातात. बघा, हा मायटोकॉन्ड्रियाचा आउटर मेम्ब्रेन आणि मायटोकॉन्ड्रियाचा मी इनर मेम्ब्रेन सुद्धा दाखवणार आहे. समजा हा इनर मेम्ब्रेन, हे काय असतील, क्रिस्टी असतील, हे इनर मेम्ब्रेन, परत हा क्रिस्टी, इनर मेम्ब्रेन, क्रिस्टी इनर मेम्ब्रेन, ही अशी पर्टिक्युलर पोझिशन आहे, बरोबर. या पर्टिक्युलर पोझिशनमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन नेमकं कुठं होते, तर हा जो इनर मेम्ब्रेन आहे, या इनर मेम्ब्रेनवरतीच काय होत असते, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम होत असते.
म्हणून सरळ सरळ आन्सर आहे व्हेअर इज द रेस्पिरेटरी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम इज लोकेटेड. मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स बिलकुल नाही. आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन बिलकुल नाही, कारण आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन इज सेम ॲज दॅट ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे सेमी ॲटॉनॉमस ऑर्गेनली आहे. रिकेट्शिया नावाच्या बॅक्टेरिया ज्यावेळी एंडोसायटोसिस करून येत होत्या त्यावेळी आउटर मेम्ब्रेन तर सगळ्यात शेवटी प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ अ प्लांटचा चाला असेल. हा इनर मेम्ब्रेन मात्र त्यांचा स्वतःचा आहे. आणि याच टिपिकल इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रियावरतीच इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम असल्यामुळे याचं जे आन्सर येणार आहे ते ऑप्शन सी, दॅट इज इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. इंटर मेम्ब्रेन स्पेसमध्ये H+ असतो. आले सगळ्यांना क्लिअर? चला पुढं थोडंसं पुढं. कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज म्हणजे माझ्याकडे काय दिलंय, मला ग्लुकोज दिलाय C6H12O6 म्हणजे थोडक्यात माझ्याकडे काय दिलेलं आहे, हा ग्लुकोज दिलाय. आणि पुढं काय म्हटलंय, ग्लुकोज 2 अँड इट विल बी कन्व्हर्टेड इन टू ग्लुकोज. ग्लुकोज काय म्हटलंय, 6-फॉस्फेट म्हटलंय. बरं, द फर्स्ट इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, 100% ही इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, ते स्वतःच सांगताय. ग्लायकोलाइज पण कॅटलाइज कुणी केलंय, म्हणजे इथं त्यांनी एन्झाईम कुठला आहे हे विचारतायत. या पोझिशनला एन्झाईम कुठला आहे. आता बघा सगळ्यांना लक्षात येत असेल ग्लुकोज आहे आणि या ग्लुकोजच्या 6व्या कार्बनवरती काय दिला चाललाय, फॉस्फेट दिला चाललाय. आणि ज्या वेळी फॉस्फेट देण्याची प्रोसेस असते 100% तो एन्झाईम कुठला असतो आपल्याला सगळ्यांना माहित आहे. एन्झाईमचं नाव असेल कायनेज. कायनेज म्हटलं की फॉस्फेट देतो आणि फॉस्फाटेज म्हटलं की फॉस्फेट काढतो. एकदम विरुद्ध आहे. फॉस्फाटेज म्हटलं की फॉस्फेट काढतो आणि कायनेज म्हटलं की फॉस्फेट देतो. मग ग्लुकोजवरती कायनेजनं रिॲक्शन केल्यानंतर ग्लुकोज 6-फॉस्फेट असेल, पण ऑप्शन कुठले कुठले आहेत, फॉस्फो फ्रुक्टो कायनेज, कारण इथं फॉस्फो ऑलरेडी ग्लुकोजवरती नाहीच त्याच्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. अल्डोलेज हा तर ब्रेकडाऊनची प्रोसेस करतो. हेक्झो कायनेज आणि इनोलेजच्या बाबतीत हेक्झो या शब्दाचा अर्थ काय, 6 कार्बन कंपाऊंड वरती फॉस्फेट देणारा एन्झाईम. म्हणजे थोडक्यात हा ग्लुकोज किती कार्बन कंपाऊंड आहे, 6 कार्बन कंपाऊंड आहे आणि त्याच्यावरती फॉस्फेट देणं सुरू आहे. म्हणजे थोडक्यात याला मी हेक्झो कायनेज म्हणलं तरी चालतंय. किंवा ही सेम प्रोसेस एक वेगळा एन्झाईम सुद्धा करू शकतो. त्याचं नाव काय सांगता येईल आपल्याला, ग्लुकोकायनेज. ग्लुकोकायनेज म्हणा किंवा हेक्झोकायनेज म्हणा, ग्लुकोकायनेज म्हणा किंवा हेक्झोकायनेज म्हणा. ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशात करतात, ग्लुकोज 6-फॉस्फेटमध्ये करतात. म्हणजे आन्सर जे आपल्याकडे आहे ते काय असेल, हेक्झोकायनेज. क्लिअर, काहीच अडचण नाही. नेक्स्ट क्वेश्चन, काय क्वेश्चन आहे बघा, रेस्पायरेटरी क्विशंट म्हणजे थोडक्यात त्यांनी विचारलेलं काय आहे, आरक्यू व्हॅल्यू. आणि कुठल्या कंपाऊंडची विचारलं, NCERT दिलेला हा कंपाऊंड ट्रायपाल्मिटीन दिलाय. आणि बघा आपल्याला सगळ्यांना माहित आहे व्हॉट इज आरक्यू. आरक्यू म्हटलं की काय आहे की कार्बन नंबर असेल वर, म्हणजे CO2/O2 रेशो हा जो पर्टिक्युलर रेशो आहे याला आपण आरक्यू म्हणतो. मग आता मला सांगा ट्रायपाल्मिटीन म्हटलं की त्याचा जो फॉर्म्युला आहे की C21H98O6 आणि ब्रॅकेटच्या बाहेर 2 आहे. म्हणजे थोडक्यात टोटल कार्बन जी इथं आहेत हे 51 आणि हे 2 इंटू केल्यानंतर आपल्याला कार्बन किती मिळतात, 102 कार्बन आहेत. आणि ऑक्सिजन किती आहेत, 145 ऑक्सिजन आहेत. आणि ज्यावेळी 102 कार्बन आणि 145 कार्बनला डिवाइड करू त्यावेळी मिळणारा जो रेशो आहे 0.70. म्हणजे थोडक्यात इथं जे आन्सर आहे 0.7 ही काय आहे, रेस्पायरेटरी क्विशंट व्हॅल्यू आहे. म्हणजे पर्टिक्युलर रेस्पायरेशनमध्ये येणारा पर्टिक्युलर जो सबस्ट्रेट असेल त्याला डिमांड ऑफ ऑक्सिजनची किती गरज आहे कंप्लीट ऑक्सिडाइज होण्यासाठी, हे रिकग्नाइज करण्यासाठी आपण आरक्यू व्हॅल्यू घेत असतो. आणि आरक्यू व्हॅल्यू म्हणजे थोडक्यात काय आहे, CO2/O2 रेशो. आणि CO2 102 आहेत आणि 145 ऑक्सिजन आहेत. रेशो आपल्याला 0.70 मिळाल्यामुळं आन्सर जे देतो आपण 0.7 देतो. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा ना, व्हॉट इज द रोल ऑफ NAD+ इन अ सेल्युलर रेस्पिरेशन. आता बघा ना सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये NAD जो असतो तो 100%
इलेक्ट्रॉनचं कॅरिंगचं काम करत असतो. हे NCERTतलं सरळ सरळ लाईन आहे, याला वेगळं लक्षात ठेवण्याची गरज सुद्धा नाही. तरी देखील आपण ऑप्शन वाचूच. इट फंक्शन ॲज अ एन्झाईम, नो, ॲब्सोल्युटली नो. इट फंक्शन ॲज अ इलेक्ट्रॉन कॅरियर, एकदम करेक्ट आहे, तरीही पुढे वाचू. इट इज अ न्यूक्लियोटाइड सोर्स ऑफ ATP सिंथेसिस, नाही. न्यूक्लियोटाइड सोर्स ऑफ ATP सिंथेसिस म्हणलं की NADPH2, कारण तो जो आहे ATP फॉर्मेशनमध्ये डायरेक्ट रोल प्ले. इट इज द फायनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, नाही वागणू. ऑक्सिजन हा फायनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर असतो. म्हणजे थोडक्यात बाकीचे कुठलेही ऑप्शन मॅच होत नाहीत आणि NCERTतलं सरळ सरळ स्टेटमेंट आपल्याला लक्षात येत असल्यास आपण डायरेक्टली ऑप्शन बी टिक करून पुढे शिफ्ट करतोय. काहीच अडचण नाही. थोडंसं चला पुढं. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा, थोडंसं लक्ष द्या. विच ऑफ द स्टेटमेंट इज इनकरेक्ट. ज्यावेळी करेक्ट इनकरेक्टचं स्टेटमेंट असतं तिथं थोडंसं अंडरलाईन करून लक्षात ठेवायला न्यायचा प्रयत्न करा. इनकरेक्ट काय म्हटलंय, एन्झाईम्स ऑफ अ TCA सायकल आर प्रेझेंट इन अ मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. हा, इथं ऑल एन्झाईम्स म्हटलं असतं तर चुकलं असतं, पण मेजॉरिटी ऑफ एन्झाईम मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये आहेत. मेजॉरिटी ऑफ एन्झाईम मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये आहेत, म्हणजे हे स्टेटमेंट थोडंसं करेक्ट आहेच. विचारलं इनकरेक्ट. बरं, ग्लायकोलायसिस ऑकर्स इन अ सायटोसोल, म्हणजे सायटोप्लाझममध्येच ग्लायकोलायसिस होतं, याबद्दलही आपलं कन्फ्युजन नाही. बरं, ग्लायकोलायसिस ऑपरेट ॲज लॉंग ॲज इट सप्लाइड द NAD दॅट पिक्स ऑफ हायड्रोजन. बरोबर आहे, कारण ग्लायकोलायसिसमध्ये ATP फॉर्मेशन सोबतच NADH2 फॉर्मेशन सुद्धा होणं सुरूच आहे की, NADPH2 फॉर्मेशन होणं सुरूच आहे की. मग या टिपिकल फॉर्मेशनसाठी हायड्रोजनला ॲक्सेप्ट करणारा जो मॉलिक्यूल NAD लागेल तरच ती प्रोसेस कंटिन्युअस होत राहील. अदरवाईज समजा जर मी सप्लाय NADचा बंद केला तर ग्लायकोलायसिसची प्रोसेस सुद्धा स्टॉप झालेली असेल. बरं, हेही करेक्ट मिळाले, म्हणजे इनकरेक्ट 100% डी आहे. बरं, डीच आहे का हे कन्फर्मेशन कसं मिळणार. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन टेक्स प्लेस इन आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. 100% चुकीचं आहे, कारण हे कुठं होत असतं, इन्नर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनवरती होत असतं. म्हणून इनकरेक्ट विचारलेल्या ऑप्शनपैकी आपल्याला ज्यावेळी आन्सर द्यायचं असेल तर आन्सर आपण जे देणार आहोत ते ऑप्शन डी. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. काय क्वेश्चन म्हणतोय, विच स्टेटमेंट इज रॉंग. परत या रॉंग स्टेटमेंटला थोडंसं अंडरलाईन करा किंवा गोल करून ठेवा. रॉंग स्टेटमेंट विचारलेलं आहे. काय म्हणतंय बघा, पहिलं स्टेटमेंट थोडंसं लक्षात घ्या. दिस इज द पॉइंट, देअर इज अ वन पॉइंट इन द सायकल वेअर FAD इज रिड्यूस्ड टू FADH2. क्रेब सायकलमध्ये असा एक पॉइंट असतो जो FADH2चं कन्व्हर्जन FADचं कन्व्हर्जन FADH2 करतो. हे आपल्याला माहीतच आहे की. हे कसं माहिती आहे मी तुम्हाला दाखवतो सुद्धा. ड्युरिंग कन्व्हर्जन ऑफ सक्सिनिल कोएन्झाइम A टू सक्सिनिक ॲसिड 1 मॉलिक्यूल ऑफ GTP इज सिंथेसिस. हे दोन्ही स्टेटमेंट कन्फर्मेशनसाठी आपण घेऊन चाललोय. पहिलं स्टेटमेंट कन्फर्मेशनचं जे आहे ते काय आहे, द 1 पॉईंट ऑफ FADH2 इज प्रोड्यूस. तर 1 पॉईंट FADH2चा प्रोड्यूसचा हे बघा इथं दिसतोय तुम्हाला. बाकी कुठल्याही ठिकाणी FADH2 नाही. सक्सिनेट टू फ्युमॅरेटमध्ये FADH2चं फॉर्मेशन आहे. नेक्स्ट पॉईंट काय म्हणतोय, कन्वर्जन ऑफ सक्सिनिल कोएन्झाइम टू सक्सिनिक ॲसिड 1 मॉलिक्यूल ऑफ GTP इज फॉर्म. सक्सिनिल कोएन्झाइमचं सक्सिनेटमध्ये होत असताना एक GTP फॉर्म होतो. काही जण म्हणतील सर 2 होतील की, तर वागांनो 2 कधी होतात, ज्यावेळी 2 सायक्लिक प्रोसेसेसमध्ये असिटिल कोएन्झाइम पुढे शिफ्ट झालेले असतात. म्हणजे TCA सायकल 2 वेळा होत असते. मग एका सिंगल सायकलमध्ये एकच GTP तयार झाला असेल ना, म्हणजे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. तिसरं काय म्हणायला लागले, सायकल स्टार्ट्स विथ कंडेन्सेशन ऑफ असिटिल कोएन्झाइम ग्रुप. करेक्ट आहे. विथ पायरुव्हिक ॲसिड. नाही वागांनो, अजिबात नाही. कारण ऑक्झॅलो ॲसिडिक ॲसिड 100% पाहिजे, ऑक्झॅलो ॲसिडिक ॲसिड पाहिजे प्लस ॲसिटिल ग्रुप पाहिजे. ॲसिटिल ग्रुप प्लस ॲसिटिल कोएन्झाइम ऑक्झॅलो ॲसिडिक ॲसिड पाहिजे, पायरुव्हिक ॲसिड नाही. हे कन्फर्मेशन कसं मिळेल, हे बघा इथं ॲसिटिल ग्रुप जो की 2 कार्बन कंपाऊंड आहे, ऑक्झॅलो ॲसिडिक ॲसिड 4 कार्बन कंपाऊंड आहे, आणि हा 2 आणि 4 कार्बन कंपाऊंड जो 6 कार्बन कंपाऊंड जो तयार करणार आहे त्याचं नाव सिट्रेट आहे. म्हणजे कंडेन्सेशन रिॲक्शनमध्ये ऑक्झॅलो ॲसिटेट येणार आहे, ना की पायरुव्हेट. म्हणजे 100% लक्षात ठेवा. म्हणजे हे सुद्धा
रॉंग आहे आणि विचारलेलं आपल्याला काय आहे बघा ना, रॉंगच तर विचारले, त्याच्यामुळे आन्सर सी. पण डी वाचून घेऊ. देअर इज 3 पॉइंट वेअर सायक्लिक NAD इज रिड्यूस टू NADH2. 3 सायकल्स बघा, हे बघा, आयसोसिट्रेट टू अल्फा कीटोग्लुटारेट नंबर 1 NADH2, अल्फा कीटो टू सक्सिनिल कोएन्झाइम नंबर 2, आणि सगळ्यात शेवटी परत मॅलेट टू ऑक्झॅलोएसिटेट. अशा 3 पॉईंटवरती याचं सिंथेसिस होणं सुरू आहे. म्हणजे इनकरेक्ट किंवा रॉंग ऑप्शन जे आहे ते सी ऑप्शन आहे. ओके, सगळ्यांना कळत असेल. फार सोपा क्वेश्चन आहे बघ. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय म्हणतोय क्वेश्चन, लक्ष द्या. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन इज फॉर्मेशन ऑफ ATP बाय ट्रान्सफर ऑफ फॉस्फेट. नाही, याला तर सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन म्हणतात, म्हणजे हे 100% रॉंग आहे. बरं, ऑक्सिडेशन ऑफ अ फॉस्फेट असं काही नसते. ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप, ऑक्सिडेटिव्हचा ह्याच्यात संबंध आलाच नाही. फॉर्मेशन ऑफ ATP बाय एनर्जी रिलीज फ्रॉम, आता इथं ऑक्सिडेशन रिडक्शनचा, कारण गेन ऑफ इलेक्ट्रॉन आणि रिमूव्ड आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन याची जी टिपिकल कहाणी असते ही ऑक्सिडेशन रिडक्शनच्या प्रोसेसमध्ये असते. फॉर्मेशन ऑफ ATP बाय एनर्जी रिलीज फ्रॉम द इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉन ज्यावेळी रिलीज होतो त्यावेळी आपण ऑक्सिडेशन होतं सांगतो. आणि याच प्रोसेसमध्ये ज्यावेळी फॉर्मेशन ऑफ ATP झालेलं असतं त्यालाच आपण ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणतो. म्हणजे ऑप्शन जे मिळणार आहे 100% डी हेच ऑप्शन मिळणार आहे. बघा नो, क्वेश्चन अगदी शेवटचा आहे, जो नीट 2016च्या नीट फेज सेकंडमध्ये आलेला क्वेश्चन. फार महत्त्वाचा क्वेश्चन. मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असे लिहिलेलं आहे. सुरुवातीला मी 2020चा क्वेश्चन घेतला, 19चा, 18चा, 17चा आणि आता 2016चा जो शेवटचा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग बायोमॉलिक्यूल इज अ कॉमन टू रेस्पायरेशन मीडिएटेड ब्रेकडाऊन. मग रेस्पायरेशन मीडिएटेड ब्रेकडाऊन आपण कोणाचं करतोय, फॅटचं करतोय, कार्बोहायड्रेटचं करतोय आणि प्रोटीनचं करतोय. तर याच्यामध्ये ग्लुकोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट, पायरुविक ॲसिड आणि ॲसिडिल कोएन्झाइम आहे. मला तर आन्सर 100% माहिती आहे, ॲसिडिल कोएन्झाइम आहे. पण ही आन्सर कसं माहिती आहे, कारण आपण इथे एक टिपिकल एक इमेज ठेवलेली आहे तुम्हाला समजून सांगण्यासाठी, जी की एक NCERTची प्रॉपर इमेज आहे. NCERTच्या या प्रॉपर इमेजमध्ये तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की इथं सुरुवातीला मी काय घेतलं, फॅटी ॲसिड प्लस ग्लिसरॉलमध्ये कन्वर्ट होऊन तो पुढं सगळ्यात शेवटी कन्वर्ट कशात होतो, ॲसिडिल कोएन्झाइम ए मध्ये. इवन फॅटी ॲसिड प्लस ग्लिसरॉल डायहायड्रॉक्झी ॲसिटोन फॉस्फेटमध्ये कन्वर्ट होऊन परत ग्लिसरॉल्डिहाइडमध्ये कन्वर्ट होऊन पायरुविक ॲसिड थ्रू सगळ्यात शेवटी येऊन पोहोचतात ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये. बरोबर. इवन कार्बोहायड्रेट सुद्धा ग्लुकोज फॉर्ममध्ये जातो, ग्लुकोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, एंटायर ग्लायकोलायसिस कंप्लीट करून ॲसिटिल कोएन्झाइममध्ये येतो आणि नंतर क्रेब सायकल होत असे. इवन प्रोटीन सुद्धा अमायनो ॲसिडमध्ये जातो, अमायनो ॲसिडचं डिॲमिनेशन होऊन पायरुविक ॲसिड पासून ॲसिटिल कोएन्झाइम जातो. म्हणजे सांगायचा अर्थ इतका सोपा की प्रोटीन पासून बी सगळ्यात शेवटी पाथवे आपण कुठपर्यंत नेऊन पोहोचवतोय, ॲसिटिल कोएन्झाइम ए. कार्बोहायड्रेट पासून बी कॉमन ॲसिटिल कोएन्झाइम ए, आणि फॅटी ॲसिड ग्लिसरॉल पासून बी सगळ्यात शेवटी फॅटी ॲसिड पासून बी ॲसिटिल कोएन्झाइम. म्हणजे थोडक्यात प्रोटीन असेल, फॅट असेल, कार्बोहायड्रेट असेल, कॉमन जो पॉइंट येईल आहे तो जो टिपिकल कॉमन पॉइंट जो आहे तो कुठला आहे, रेस्पायरेशन मीडिएटेड ब्रेकडाऊनचा 100% ॲसिटिल कोएन्झाइम ए आणि एच असेल. सगळ्यांना कळालं, काहीच अडचण नाही. तर हे होते वागांनो काही टिपिकल क्वेश्चन्स जे की सेल्युलर रेस्पिरेशनबद्दल आपण कंप्लीट केलेले आहेत. आणि या टिपिकल क्वेश्चन थ्रू आपणाला जे कन्क्लुजन मिळणार आहे ते कन्क्लुजन काय की ग्लायकोलायसिसवरती एक क्वेश्चन 100% मिळतोय, TCA सायकलवरती क्वेश्चन मिळतोय आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये क्वेश्चन मिळतोय. आणि क्वेश्चनचा जो बेसिक पॅटर्न आहे तर कुठल्याही प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होणारे एन्झाइम्स त्याच्यासोबतच किती वेळा सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन व्हायले हे सुद्धा विचारलं चाललंय. एन्झाइम सोबतच तुम्हाला ही लक्षात ही ठेवणं गरजेचं आहे की रेस्पिरेटरी क्विशंट म्हणजे छोट्या छोट्या कॉन्सेप्ट काय आहेत याही गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे ओव्हरऑल हा टॉपिक पूर्ण इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये कुठलीही गोष्ट तुम्हाला स्किप करायला चान्स नाही. कारण व्हरायटी ऑफ क्वेश्चन जे आहेत अगदी ग्लायकोलायसिसच्या लोकेशनपासून ग्लायकोलायसिसच्या एन्झाईमपर्यंत आहेत.
आणि त्याच्यामध्ये जनरेट होणाऱ्या एनर्जीपर्यंत आहे. इव्हन कनेक्टिंग रिॲक्शनवरती क्वेश्चन्स येत आहेत. सोबतच कनेक्टिंग रिॲक्शनच्या पुढेही क्वेश्चन शिफ्ट करत 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 TCA सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. म्हणजे थोडक्यात कन्क्लुडिंग पॉईंट आपला असा असणार आहे की इथून पुढं थोडंसं कुठलाही बीट याला स्किप न करता NCERTतून प्रॉपर वाचणं गरजेचं आहे. ओके.